ए पर्या हो एक दे. मागे मागे दिसणार ए मारा टोपीवाला ये इकडे मागे या झाले मागे मागे या मागे झाले त्याला सांगून द्या. हा सगळ्यांना उभारी साड्याच्या मागे येते. ये तू पण ये चलो सुरू हे रोल सुरुवात काय करतो हेच प्रश्न विचार ते त्यांनी सुरू करताना दशरथच्या शुभेच्छा. कुमार लाईव्ह पाठव कुमार पाठव मला सर उद्या खरं तर दसरा मेळावा साजरा केला जाणार आहे दोन्ही शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून एक टीजर लॉन्च करण्यात आला आहे दसरा मेळावा संदर्भात. ते म्हणाले की जनतेला आवाहन केले महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र धर्मासाठी आता एकत्र या उद्या तो सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपणा सर्वांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला विजयदशमीच्या उद्याच्या आजच शुभेच्छा देतो. आत्ताच आपण मला विचारलं की उद्या उद्धव ठाकरे साहेबांनी दसरा मेळावा बोलवलेला आहे. खरं तर दसरा मेळावा बोलवण्याची ही परंपरा आज नाही तर बाळासाहेबांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. पण आपण बघितलं असेल तर बाळासाहेबांच्या काळामध्ये जे दसरे मेळावे व्हायचे त्या मेळाव्यामध्ये बाळासाहेब जनतेला आणि महाराष्ट्राला उद्देशून जे बोलायचे त्यातून वर्षभर जनतेच्या मनामध्ये एक ऊर्जा असायची. त्यातून एक सोनं लुटल्यासारखा जो आनंद असतो तो त्यांच्या शब्दातून प्रकट व्हायचा आणि जनता त्यातून काही बोध घ्यायची. परंतु आत्ताचे जे काही दसरे मेळावे यांचे चाललेत त्यांनी जे काही ट्रिझर प्रदर्शित केलं आपल्या लक्षात येईल उद्या की केवळ आणि केवळ या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत की मुंबई तोड्यांची भाषा करणार घटना बदलणार मला असं वाटतं की या सगळ्या फेक गोष्टी आहेत. जनता यांच्या बोलण्याला आता जनतेचं यांनी कितीही दिशाभूलदरी केली तरी जनता आता कन्फ्यूज होणार नाही आणि त्यामुळे या दसरा मेळाव्याचं महत्त्व उद्या काय बोलणार आहे हे आजच आम्ही सांगू शकत असल्यामुळे जनतेच्या मनामध्ये या दसरा मेळाव्याबद्दल कुठल्याही प्रकारची काही फार गोडी आहे असं नाही आहे. काल राज्य मंत्रिमंडळाची दसऱ्या संदर्भातच मात्र एकीकडे उद्धव ठाकरेंचा होत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेचा होत आहे. ह्यावेळेस 6 दसरा मेळावे होत आहेत. धनंजय मुंडे सुद्धा ह्यावर्षी दसरा मेळाव्याला बीडमध्ये उपस्थित असणार. हे काही दसरे मेळावे मी सांगितल्याप्रमाणे गेले अनेक वर्षे होत आहेत. काही नवीन येत आहेत. जसे जसे दिवस बदलतात तसे तसे आता एक नवीन पद्धती सुरू झाल्या आहेत. आपलं कार्यकर्त्यांचं जनसमर्थन आपल्या पाठीशी दाखवण्यासाठी अशा प्रकारचे मेळावे प्रत्येक राजकीय पक्षाला प्रत्येक व्यक्तीला करावं लागतात. तशातला तो एक भाग आहे. मनोज जरांगे पाटलांचा मराठवाड्यात खरं तर दसरा मेळावा होतो कारण की मराठवाड्यात खरं विशेष करून भाजपला फटका पडला निवडणुकीत. कसं बघतं या दसरा मेळावा? हे बघा इलेक्शनमध्ये हार आणि जीत होत असती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची जरी हार झाली असली तरी ती आम्ही मान्य केलेली आहे. हा जनादेश आहे. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका पुन्हा भारतीय जनता पार्टीनं ताकदीनं लढणार आहे जनतेमध्ये जाणार आहे आणि आत्ता काही सरकारने जे काही जनतेच्या उपयोगी निर्णय घेतलेले आहेत ते जनतेला पटवून सांगणार आहेत. खरं तर मतं मिळत असतात ते जनतेचे कामं कोण करतं याच्यावर मतं मिळत असतात आणि आमच्या सरकारची जी काही 2.5-3 वर्षाची कामगिरी ती अत्यंत उत्तम कामगिरी. मागच्या 10 वर्षातली मोदीची जी कामगिरी आहे त्या कामगिरीवर आम्ही मतदारामध्ये जाऊन मतं मागणार आहे. हार आणि जीत होत असती. हार कशामुळे झाली याला एक कारण नसतं. जिंकला काय तर त्यालाही एक कारण नसतं. त्यामुळे कोणत्या मेळाव्याशी किंवा कशाशी हार जीतला जोडता येणार नाही. मुख्यमंत्री महत्वाचे निर्णय घेण्यात आले खास करून समाजाला मोठ्या प्रमाणात छोटे छोटे जे जाती जमाती आहेत त्यांना महामंडळ असतील किंवा क्रीमी लेअर वाढवण्यासंदर्भातला एक निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर मुख्यतः याचा किती फायदा तुम्हाला वाटतोय की होऊ शकतो? सरकार इतके दिवस झोपलं होतं का आता आचारसंहिता आठवड्याभरात लागेल म्हणून निवडणुकीच्या तोंडावर आहे. मला वडवट्टीवर असू द्या उद्धव ठाकरे साहेब असू द्या शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी असू द्या त्यांच्या तोंडातून गेले 3 वर्ष
आम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दलचं एखादं चांगलं वाक्य निघालं असं एखादं उदाहरण दाखवून द्या. आम्ही जे कोणते निर्णय घेतो त्याला विरोध करणं हाच त्यांचा धंदा होऊन बसलाय. आम्ही लाडकी बहिणा योजना आणली. प्रत्येक महिलेला आम्ही दर महिन्याला 1,500 रुपये देऊ लागलो. वर्षाला आम्ही 18,000 रुपये देऊ राहिलो. त्यांनी त्यांच्या चेलेचेपेट्याला पाठवून कोर्टामध्ये गेलेत. ही योजना आम्ही बंद करू अशा प्रकारचं वक्तव्य करणं सुरुवात केलं. त्यांनी आमच्या घेतलेल्या निर्णयाला त्यांनी कधी आमच्या बाजूनं भाषण केलं. त्यामुळे त्यांच्या या बोलण्याला आम्ही काही फार महत्त्व देत नाही. ते विरोधी पक्ष आहेत, त्यांचं ते काम करतात. परंतु जनतेच्या हिताचं काम जे आहे ते आमचं सरकार करत आहे. लोकसभेसाठी जे निर्णय घेण्यात आलेले आहे त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये कशा अशा कुठल्याही प्रकारचा निर्णय हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला नसतो. समाजाच्या काही मागण्या असतात, समाजाचे काही सरकारशी चर्चा झालेल्या असतात किंवा कधी कधी आपल्या याच्या अगोदरच ह्या गोष्टी झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे निवडणूक डोळ्यापुढे ठेवून घेतलेले हे निर्णय नाही आहेत. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळते. याआधी उद्धव ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्रीचं नाव जाहीर करा, घोषित करा. तर दुसरीकडे नाना पटोले देखील इच्छा व्यक्त करतात. खरं तर ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर होईल त्या दिवशी हे तिघाचे 6 होतील. तिघ आहेत हे जे 6 होतील. आणि उद्धव ठाकरे साहेबाची ही चाल आहे की आत्ता जर का यांच्या तोंडून काढून घेतलं रे तर नंतर मला यांना पलटायला जागा राहणार नाही. पण शरद पवार हे त्यांचे गुरु आहेत. कारण गेले 5 वर्ष त्यांच्या बोलल्याप्रमाणेच खेळ चाललाय सारा. शरद पवार काही इथल्या कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत, ते पक्क्या गुरुचे चेले आहेत. यशवंतरावचे चेले आहेत ते. असे कितीही उद्धव ठाकरे ते घेऊन जातील संघ तर पता लागू देणार नाही. आणि त्यामुळं ते काही कोण मुख्यमंत्री हे आता डिक्लेअर करणार नाही. पण प्रत्येकाची दावेदारी आहे. सकाळी उठतात संजय राऊत आणि सांगतात का आम्हीच मोठे भाऊ आहे, आम्हीच मुख्यमंत्री होणार. दुपारी जयंत पाटील जातात, काय बोलले तुम्ही, की पुन्हा ते पलटतात. आणि संध्याकाळी पुन्हा वडवट्टीवर म्हणतात आमचा एका दिवसात 3 मुख्यमंत्री होतात यांचे. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने यांना पूर्णपणाने ओळखले. जिथं यांचा मुख्यमंत्रीच होणार नाही पुढचा, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. मुख्यमंत्री होणारे भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती आणि एनडीएचा मुख्यमंत्री या राज्यात होणार आहे. यशस्वी बोलणी चालू आहेत. कुठल्याही जागेवर आमचा वाद नाही आहे. आणि ज्यावेळेस जागा वाटप आमचं अंतिम होईल, आमची नेते मंडळी बसून चर्चा करतायत, अंतिम निर्णय होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळवलं जाईल. सुरुवातीला घाडगे, नंतर हर्षवर्धन पाटील आणि आता संजय काकडे पण भाजपला रामराम करतील अशी परिस्थिती आहे. आपली प्रतिक्रिया? हे बघा, 1, 2 आणि 3 मोडलेत तुम्ही. अजून 4 नावं सांगा मला. एखादे 4 नावं सांगा. शरद पवार साहेबाचे 40-42 फुटले, ते विचारत नाही. उद्धव ठाकरे साहेबाचे 40-42 फुटले, ते विचारत नाही. सत्ताधारी पार्टीचा नांदेड जिल्ह्यातला देगलूरचा आमदार भाजपमध्ये आला, तुम्ही त्याचा उल्लेख करत नाही. आमचा एखादा गेला रे की ते 10-12 प्रश्न विचारतात, पण त्यांचे 40-40 फुटले ते तर विचारा आम्हाला. हा प्रश्न विचारण्यामागचं उत्तर काकडे दावा करतात की 10 आदिवासी आमदार आणि 20 नगरसेवक माझ्यासोबत आहेत. हे बघा, काकडे माझे मित्र आहेत. त्यांच्याकडून नावं काढले तर बरं राहील. मला काय माहिती कोणती नावं आहेत तर. सर, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली. आणि त्यावरून आता विजय वडेट्टीवार म्हणतात की भाजप कुठेतरी अजित पवार यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न करतात. हे बघा, आमच्या 3 पक्षात यांनी नाक खुपसायची गरज नाहीये. मराठी समजा हल त्यांना तर सांगा, किंवा तोंड घालायची गरज नाहीये. आम्ही आमचे 3ही पक्ष एक विचारानं, एक दिलानं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरकार चालवतो. आम्ही जागा वाटप नीट करतो. आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. आणि त्यामुळं आमच्यातला एखादा माणूस कुठं बाहेर चालला, बाहेरून आला, उशिरा आला किंवा लवकर गेला, याच्यावरही हे वाद निर्माण करतात. आणि त्यामुळं राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन अशा प्रकारचं वक्तव्य त्या करतात. यापेक्षा दुसरं काही नाही. संजय राऊत म्हणतायत सत्ताधारी संजय राऊत असं म्हणतायत की सत्ताधारी पक्ष आहेत ते सगळं चालवत आहेत. आचारसंहिता पण सत्ताधारी पक्ष सांगतील तेव्हा लागतात. असं आहे, निवडणूक आयोग हे स्वतंत्र आहे. ते सरकारच्या बोलण्यावर काही आचारसंहितेच्या किंवा निवडणुकीच्या तारखा ठरवत नाही. खरं तर आमची इच्छा होती की हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकात एकाच वेळेत झाल्या पाहिजे. कारण मुदती दोघांच्या एकच वेळेत संपणार होत्या आणि मागच्या काळामध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या होत्या.
पण आमच्या मनाच्या विरुद्ध झालंय. हरियाणा लवकर डिक्लेअर झाली, महाराष्ट्र अजून डिक्लेअर होईना. त्यामुळे आमच्या बोलल्यावर जर निवडणूक आयोग चालला असता तर दोन्ही निवडणुका एकाच वेळेस झाल्या असत्या. हरियाणा संदर्भात तुम्ही वक्तव्य केलं, मात्र संजय राऊत म्हणतोय हरियाणा संदर्भामध्ये हे हॉस्पिटलला जायचं ईव्हीएम हॉस्पिटल को जाने के संदर्भातल्या राहुल गांधींनी तक्रारी दिलेल्या आहेत. काय एक चल ईव्हीएम संजय राऊत म्हणताय की ईव्हीएम आहे, ईव्हीएमचे पुरावे आहेत ते दिलेले आहेत. राहुल गांधींनी काँग्रेस खाली कसं वक्तव्य? ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकली किंवा काँग्रेसच्या विरोधी पार्टी जिंकली त्या त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेण्याचं काम किंवा तक्रारी करण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे. मी राहुल गांधी सोबत पार्लमेंटमध्ये 20 वर्ष होतो. या 20 वर्षात मी काँग्रेसच्या तोंडून अनेक वेळेस ऐकलं, ज्या ठिकाणी भाजप जिंकली त्या ठिकाणी ईव्हीएमवर ऑब्जेक्शन. पण कर्नाटकामध्ये भाजप जिंकली त्या टायमाला ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेतलं नाही. मागच्या काळात राजस्थानला जिंकली त्या टायमाला ऑब्जेक्शन राजस्थानच्या संदर्भात घेतलं नाही. आता हरियाणामध्ये जिंकली काँग्रेस पार्टी तेव्हा ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेतलं नाही. भारतीय जनता पार्टी जिंकली की ईव्हीएम खराब आहे, काँग्रेस जिंकली की मग डांगोरा पिटायचा. मला असं वाटतं की हे जे लोक आहेत ना, सत्ता गेल्याच्या नंतर जे काही वेगळ्या अवस्थेत असतात त्या अवस्थेतून त्यांचं हे वक्तव्य आहे. पठाणवाडीमध्ये मारवाडीच्या चल सर हिंदी नवरात्र साजरी केली जात नव्हती. हिंदी हिंदी वडेट्टीवार ने कहा है कि हरियाणा की हार से महाराष्ट्र कांग्रेस को सीखना चाहिए. राहुल गांधी ने भी कहा है आपस में लड़ो मत, मुख्यमंत्री पद के लिए लड़ो मत, हमें चुनाव जीतने पे फोकस. ये देखिए, जब लोकसभा का चुनाव हुआ तो इस लोकसभा के चुनाव में भारतीय जनता पार्टी को अकेले को 240 सीट मिले. अकेले पार्टी को जितनी कोई ये आघाड़ी है, कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, देश भर की जितनी कुछ पार्टियां हैं उनके सारे जितने सीट चुन के आए उससे ज्यादा सीट बीजेपी के आए. एक दूसरी बात है कि जो 3 चुनाव हुए, ये 3 चुनाव में 14 का, 19 का और 24 का, ये 3 चुनाव में कांग्रेस के जितने सीट सब मिला के उससे भी ज्यादा सीट चुनाव में भारतीय जनता पार्टी के आए. अब उनके 99 सीट आने के बाद उनको ऐसा लग रहा है कि इस देश में सत्ता हमारी आई है. ये सब गलत है. ये ऐसा बता रहे कि हम अब जीतने वाले, लेकिन हरियाणा के चुनाव ने उनको बता दिया कि भाई साहब एक बार चुनाव हो गया, इसके बाद इस देश में तुम्हारा कई राज्य तुम्हारे ताबे में नहीं आने वाला. अभी महाराष्ट्र में चुनाव है, हम बता देंगे महाराष्ट्र में या भारतीय जनता पार्टी और हमारे मित्र पक्ष का सरकार आने वाला है. इसके बाद और लड़ाई होने वाली है और हो सकता है कांग्रेस टूट भी सकती है. एक सवाल ये कि ओबीसी को लेकर कैबिनेट चलो धन्यवाद. सर ए मुन्ना तुम्ही संघाचा प्रश्न विचारायला कसं व्हायचं. या